हॅलो मित्रांनो, आज व्हिडिओ बनवण्याचा उद्देश तुम्हाला सांगणार आहे। आज जो व्हिडिओ बनवलेला आहे तो आम्ही जो पुणे टीम आहे आज 2 दिवसा अगोदरपासून जो आम्ही पुणे टीम काम करत आहे आदरणीय तुषार दादा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज काय केलोय। आज आयुक्त ऑफिसला गेलो होतो। माननीय नवीन जे आयुक्त साहेब आहेत त्यांच्याशी आमची भेट झाली। काय झालं काय नाही त्यांच्याविषयी आम्ही आज तुम्हाला सांगणार आहे। तर पहा, मी सेकंड फेज जेवढे मुलं आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपली सेकंड फेज होणारच आहे, ठीक आहे। त्यामुळे कोणी काळजी करू नये आणि कोणी जर आपले नवीन असेल तर त्यांनी व्हिडिओला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला आणखीन जे पुण्यावरनं जे आम्ही निवेदन करत असतो त्यांची तुम्हाला माहिती भेटत राहील। तर चला मी तुम्हाला सांगतो आज काय झालं काय नाही 2 दिवसा अगोदरपासून की मुळात आम्ही 2 दिवसा अगोदर मी आणि भागवत सर हे पुणे महानगरपालिकेला गेलो होतो। तेव्हा असं निदर्शनास आलेलं आहे की पुणे महानगरपालिकेमध्ये जागा आहेत, ते जागा देणारच आहेत, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होईल। आणि पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जवळपास एकूण 46 गावे नवीन ॲड झालेली आहेत। त्यामुळं त्या शाळेत तिथे जे आहेत शिक्षक, ती शाळा तेथील शिक्षकांची गरज आहे। त्यामुळं त्यांना नवीन शिक्षक लागणारच आहेत, म्हणून ते जागा आणखीन देणारच आहेत। आणि काही जागांची पण आकडेवारी आलेली आहे, साधारणतः 100+ जागा येणार। आणखीन 46 जर गाव ॲड झाले किंवा 200 शिक्षक तेथील जिल्हा बदलीसाठी अर्ज केलेला आहे, ते जर त्यांनी गेले तर आणखीन आपल्याला जागा वाढू शकतात। मुद्दा असा आहे, तिथले मॅडमनं आम्हाला काय सांगितले की जर समजा आम्हाला तर अभियोग्यताधारकांची शिक्षण सेवकांची गरज आहे, कारण का पुणे महानगरपालिके किंवा कोणती पण महानगरपालिका असेल तर त्यांना पूर्ण शिक्षकांना पूर्ण पगार द्यावा लागतो। आणि एका शिक्षकाच्या पगारात आपल्या जवळपास 3 वर्ष आपले शिक्षण सेवक 8,000, 50% महानगरपालिका, 50% महाराष्ट्र राज्य सरकार अशी पगार त्यांची विभागणी होते, त्यानुसार त्यांना पगार द्यावा लागतो। म्हणून त्यांनी असे सांगितले की आम्हाला स्वतः तुमची गरज आहे आणि तुम्ही नवीन यंग असल्यामुळे ते चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवू शकता, असा त्यांचा मुद्दा होता। म्हणून जर जागा वाढल्या तर 400-500 पण होऊ शकतात, आणखीन वाढू शकतात, ते त्यांच्या रोस्टर याच्यावर डिपेंड आहे। आणि 46 गावे पुणे महानगरपालिकेत ॲड झाल्यामुळे महाराष्ट्रातील सर्वात मोठी क्षेत्रफळाच्या दृष्टीने महानगरपालिका पुणे झालेली आहे। म्हणून त्या जागा आपल्याला वाढतील आणि अपात्र गैरहजर रिक्त ह्याच्या पण जागा त्यांनी वाढल्या, त्या अतिशय प्रेमाने सांगितलेल्या आहेत। फक्त तुम्ही प्रत्येक जिल्ह्याला, प्रत्येक महानगरपालिकेला आदरणीय तुषार दादा देशमुख यांनी सांगितल्या पद्धतीनं पाठपुरावा करा ही तुम्हाला विनंती। हा झाला मुद्दा पहिला त्या कालचा। आणि आज जो आता मूळ मुद्द्यावर येतो, आज जो नवीन कमिशनर साहेब आलेले आहेत त्यांच्याशी आम्ही आज भेटलो। आमची पुणे टीम, आम्ही सर्व आदरणीय तुषार देशमुख किंवा बाकी यांची सांगितल्या पद्धतीने आम्ही गेलो होतो। आज आम्ही त्यांना भेटलो असता त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने एक IAS अधिकारी कसा असावा त्यांना भेटल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल। अतिशय चांगल्या एकदम पोलाईट पद्धतीने त्यांनी आम्हाला आमच्या समस्या त्यांनी ऐकून घेतल्या आणि त्याच्यावर त्यांनी निर्णय घेण्यासाठी सुद्धा त्यांच्या PAनं सांगितलं। म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की त्यांनी त्याच्या पद्धतीने त्यांना ऑर्डर दिलेली आहे। त्यांनी सेकंड फेजचा पण मुद्दा त्यांच्या कानावर आम्ही टाकलेला आहे। त्यांनी त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर आम्ही टॅब ओपन करून देऊ आणि तुमची सेकंड फेज घेऊ असं त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं। हे महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि त्यांनी जसं सांगितलं त्या पद्धतीने त्यांच्या पद्धतीनं पाहिलं तर ते अतिशय चांगले काम केले। त्यांच्या अगोदर ते PMTचे आयुक्त PMTचे संचालक होते पुणे महानगरपालिकेमध्ये IAS अधिकारी, त्यांनी अतिशय ॲक्टिव्ह आहेत। आज त्यांचे दिवसभर भेटमध्ये त्यांनी पूर्ण मीटिंगमध्ये शिक्षण याचा आढावा घेतला। आज दिवसभर आम्ही आयुक्त ऑफिसमध्ये होतो, त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला सांगितलं। मूळ मुद्दा आहे की टॅब पण लवकरच येईल। तुम्ही सांगितल्या पद्धतीने तुम्ही विचारता टॅब कधी येणार, टॅब 100% येणार आहे। तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये ते सांगितलं होतं की टॅब लवकरच येणार आहे। टेक्निकल काही गोष्टी आहेत त्यांनी असं आज आवर्जून सांगितलं त्यांच्या PAने, त्यामुळे येणार आहे, काळजी नसावी। तुम्हाला कळकळीची विनंती करतो, तुम्ही प्रत्येक ठिकाणी पाठपुरावा करत चला। जागा कुठे आहेत, आज आम्ही झडपीला आज पण गेलो होतो, असं तुम्हाला सांगणार आहे। पुणे महानगरपालिकेत गेल्याच्यानंतर परवाच्या दिवशी मी भागवत सर, आज आम्ही झडपीला आमची टीम गेलेली होती, आम्ही सर्व गेलेलो होतो। तिथं पण 100+ जागा आहेत, आणखीन वाढू शकतात। त्यांनी फक्त 10% जागा, अपात्र गैरहजर रिक्त जागा पण ॲड होऊन येतील। बिंदू नामावलीचं काम चालू आहे, त्यामुळे जागा येतील, काळजी नसावी। अशाच पद्धतीनं प्रत्येक जिल्हा परिषदेला तुम्ही सतत पाठपुरावा करत चला। ऑफलाईन माहिती अधिकार टाकत चला, माहिती अधिकाराची मोहीम राबवा। आणि सर्वांना कळकळीची विनंती आहे, घराच्या बाहेर निघा, फक्त ग्रुपवरती किंवा टेलिग्राम व्हॉट्सअपवरती तुम्ही चॅटिंग करत नका बसू। आता नाही तर कधीच नाही, तुम्हाला याचा नंतर काहीच फायदा होणार नाही। आता जर हे गेली तर काही खरं नाही। तुम्हाला सर्वांना विनंती करतो की तुम्ही पाठपुरावा करा। पहा, आणखीन मुद्दा आज आम्ही आयुक्त साहेबांच्या कानावर टाकला। आमची जी मुंबई टीम आहे,
मधु यादव मॅडम असतील, बाकी हेमांगी मॅडम वगैरे आहेत मुंबईचे, त्यांचा मुद्दा आज मी आयुक्त साहेबांच्या कानी टाकला की मुंबई महानगरपालिका, पिंपरी चिंचवड पुणे महानगरपालिका आहे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, पनवेल, काय हे जे आहेत सर्व, ठाणे आहे, कल्याण आहे, या सर्व महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट भरती केली जाते. A1 पिंपरी चिंचवड पुणे महानगरपालिका, हे पण तिथं मी सांगितले 300 जागा कॉन्ट्रॅक्ट भरतात. हे सर्व कॉन्ट्रॅक्ट भरती जे महानगरपालिका स्तरावर होत असते त्यांचा पण मी तिथं त्यांना विनंती केली असं त्यांनी नोट डाऊन करून घेतलं. ह्या मुद्द्यावर आम्ही लक्ष घालू आणि त्याच्यावर आम्ही काम करू असं आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वस्त केले. म्हणून बृहन्मुंबई, पनवेल, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, ठाणे, ह्या झडपी, मनपा वगैरे ही जागा आहेत, हे येण्याची शक्यता आहे. तुम्ही मुंबईला जे लोक आहेत त्यांनी त्यांच्या स्तरावर काम करा. मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो, कारण प्रत्येक ठिकाणी जागा आल्या पाहिजे. जिल्हा परिषद असेल, नगर परिषद असेल, महानगरपालिका असेल, बाकी जिथं तुम्हाला जागा, संस्था असतील, ज्या अनुदानित संस्था, विनानुदानित संस्था आहेत, तिथं जाऊन तुम्ही पाठपुरावा करा, कारण पाठपुरावाचा परिणाम होत असतो. आज मी यूट्यूबवर मी ग्रुपवर सर्व फोटोज टाकलेले आहेत. आज आयुक्त साहेबांना भेटला असता मला असं जाणवलं की 100% आपली भरती होईल, काळजी नसावी. आणि प्रत्येक मुलगा इथं परेशान आहे. रयत मुलांचं आणखी आंदोलन स्थगित झालेलं नाही. त्यांना पण लवकर जॉईनिंग भेटेल, कारण असं वाटते, कारण भेटलीच पाहिजे. त्यांनी 1 वर्षापासून स्ट्रगल केलेलं आहे. त्यांचे सर्व मित्र पगार उचलतात, ते रिकामे आहेत. त्यांचं दुःख त्यांना आपण समजू शकत नाही. आपल्याला माहिती की आपण 2 वर्ष झालं सेकंड फेजसाठी लढतोय. म्हणून तुम्हाला सांगतोय की हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि लवकरात लवकर टॅब मिळेलच, कारण काही गोष्टी आहेत त्यांनी सांगितल्या, तुम्हाला म्हटल्याप्रमाणे होईल. तारीख तुम्ही कसं आहे, घरी बसून तुम्ही तारीख विचारू नका कृपया करून, कारण तुम्हाला गॅरंटी आहे तुम्ही ग्राउंड लेवलवर फिरा आणि काम करा. टॅब ओपन जरी झाला, जागा नसेल तर तुम्ही काय करणार? जागा महत्त्वाच्या आहेत ना. जागाच नसेल तर टॅब ओपन झाला, आले 500-400 जागा, तर तुम्ही किती लागणार? म्हणून तुम्हाला सांगतो जास्त जागा येण्याची हे करा. जेवढे रिक्त जागा आहेत, रिक्त जागा खूप आहेत. तुम्हाला मागं सांगितलं दरवर्षी 15,000 ते 17,000 शिक्षक रिटायर होतात. तर विचार करा, ह्या वर्षी रिटायर झाले, मागच्या वर्षी रिटायर झाले. आणि आणखीन हा मुद्दा महत्त्वाचा आहे, खूप सारे रिक्त आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये पण ते सांगितलं तुम्हाला की थर्ड टेट पण होईल हो. थर्ड टेटमध्ये मागच्या बिंदू नामावली 23-24 आहे. ही 23च्या अगोदरच्या जागा येणार आहेत आपल्याला, आणि 23च्या नंतर 24 आणि 25 असे 3 वर्षाच्या जागा थर्ड टेटला येतील. पण तेव्हा म्हणजे विचार करा, प्रत्येक वर्षी जर 15,000 तरी रिटायर सरासरी काढली तर 45,000 जागा होतात. त्यापैकी 80% काढले तर काढा तुम्ही टक्केवारी, गणितमध्ये किती असतात, 25,000, 20-25,000 तरी जागा येतील. पण त्यासाठी तुम्हाला जमिनी स्तरीवर किंवा ग्राउंड लेवलवर काम करावं लागते. प्रत्येक कोणी असो, प्रत्येक जण काम करते. संदीप कांबळे सर असतील, तुषार देशमुख सर असतील, प्रत्येक जण त्यांना साथ द्या. आणि मूळ मुद्दा असा आहे की तुम्ही ग्राउंड लेवल जोपर्यंत काम करत नाही तोपर्यंत काही शक्य नाही, कोणती गोष्ट इझिली भेटत नाही, हा मुद्दा. आणि जागेच्या संदर्भामध्ये जागा भरपूर येतील, फक्त तुम्ही ग्राउंड लेवलवर काम करा. आणि आयुक्त साहेबांनी जे सांगितलं सर्व त्यांनी नोट डाऊन करून घेतले. PA ला सांगून त्यांनी अतिशय महत्त्वाची माहिती सांगितली. टॅप पण होईल आणि PA पण त्यांना व्यवस्थित समजून सांगितलं. त्यांनी असं सांगितलं की ते नवीन आहेत, आज सर्व त्यांनी त्या विभागाचा आढावा घेतलेला आहे आणि काही दिवसात त्याची आपल्याला आनंदाची बातमी भेटेलच. पण काही गोष्टी आहेत टेक्निकल त्यांनी सांगितल्या नाही, त्यांच्या स्तरावर त्यांना सांगता पण येत नाही, त्यामुळं त्या गोष्टी राहिलेल्या आहेत. आणि ते 100% भरती होणारच आहे. देर आहे दुरुस्त आहे, पण होणारच आहे. जास्त उशीर होणार नाही. कधी होणार आपण कोणीही ज्योतिषी नाही आहे. आयोग शासन जेव्हा करेल ते करेल, पण लवकर करेल. तुम्ही कधी जोपर्यंत एखादा मुद्दा, एखाद्या गोष्टीला आपण लढत असतो तीच गोष्टी लवकर आपल्याला भेटत असते. कारण का तुम्हाला माहिती आहे प्रत्येक गोष्ट इझिली भेटत नाही, प्रत्येक गोष्टीला लढावं लागते. लढणं महत्त्वाचं आहे. आपण आपल्या नोकरीसाठी, आपल्या हक्कासाठी लढतोय. आता जर लढले नाही तर आयुष्यभर रडावं लागणार आहे. तुम्हाला रडायचं का लढायचं हे तुम्ही ठरवा. आणि आम्ही जर पाठपुरावा करतो, पुण्यात आहे आम्ही पाठपुरावा करतोय, प्रत्येक टीम पाठपुरावा करत आहे. कोल्हापूर टीम असेल, नागपूर टीम असेल, टीम म्हणता येत नाही, प्रत्येक अभियोग्यताधारक आपण म्हणू, मी पण त्याच्यातली आहे. सर्व अभियोग्यताधारक लढत आहेत. टीम म्हणू शकत नाही. टीम म्हणजे एक ग्रुप आहे, एक मुलं 3-4 मुलं मिळून आम्ही मिळतो. पुण्यात आज आम्ही फिरलोय. हडोळे मॅडम असतील, हत्ते मॅडम असतील, बाकी सर्व मॅडम आहेत, नंतर आम्ही आहे, भागवत सर आहेत, गायकवाड सर आहेत, आम्ही सर्व फिरतोय. आणि येणार आहेत वेगवेगळे लोक. आज 4 गेले, दुसरी 4 लोक जा, पण तुम्ही सोडू नका. ऑफलाईन माझी तिकडे टाका. नाशिक टीम, प्रत्येकजण काम करा. कारण का जेवढ्या जागा येतील आपल्या जिल्ह्यात आपण लागू. कोण काय म्हणते, थर्ड टेट होणार, सेकंड टेट होणार, कोणी भविष्य लिहिलेलं नाही आहे, कोणी भविष्य लिहू पण शकत नाही. त्यामुळं आपल्या जागा आपल्यालाच लागावं लागणार आहे. सेकंड फेज होणार नाही म्हणून सर्व सांगत होते, आज सेकंड फेजवर सर्व सांगतात. समजून घ्या तुम्ही काय म्हणतोय. कारण का सेकंड फेज आपोआप नाही झाली, ती
होण्यासाठी विनंती चालू आहे. तुषार सरांनी त्या आणण्यासाठी प्रयत्न केले. सर्वजण विसरले होते. थर्ड टेटचे क्लासेस सुरू झालेत, मुलांचे बॅचेस झाले, लोकांनी पैसे कमवायला सुरू केले. माझी सर्वांना कळकळी विनंती आहे, सर्वांना साथ द्या, मदत करा, हेल्प करा. मदत म्हणजे कशी, टॅप द्या. मदत म्हणजे जाऊन कमिशनर ऑफिस, जिल्हा परिषदला, महानगरपालिकेला, नगरपालिकेला जाऊन माहिती अधिकार टाका, विनंती करा. जागा जास्तीत जास्त कशा येतील. पुणे महानगरपालिकेमध्ये PCMC 300 जागा कॉन्ट्रॅक्ट भरले, तो मुद्दाच काढला आम्ही, तो विचारला, त्यांनी त्याच्यासाठी निर्देश देऊ असं सांगितलं. जोपर्यंत तुम्ही पाठपुरावा करत नाही तोपर्यंत तुम्हाला फळ काहीच भेटणार नाही. आज आम्ही पुणे झेडपीला गेलो, तिथं पण जागा आहेत, मॅथ्स सायन्सला जागा आहेत, सर्व विषयाच्या जागा आहेत, बघितल्या. सर्व विषयाच्या जागा येणार आहेत. असं नाहीये की फक्त 1 ते 5 जागा येतील, अशा भाग नाहीये. ज्या झेडपीला, ज्या महानगरपालिकेला ज्या शिक्षकांची गरज आहे त्यांची ती मागणी करत आहेत आणि ती येणारच आहेत. मी तुम्हाला विनंती करतो की सर्वांना, प्रत्येकाचा एकच मुद्दा आहे आणि सर्वांचा शेवट एकच आहे, सेकंड फेज. आणि सेकंड फेज जोपर्यंत होत नाही थर्ड टेट पण होणार नाही. थर्ड टेट घेणं एवढं इझी नाहीये. थर्ड टेट अगोदर त्यांनी जिल्हा वाईज भरतीचा GR आलेला आहे. तो जिल्हा वाईजचा भरती करायचा असेल तर अगोदर जाहिरात द्यावी लागेल. हे फक्त विचार करा तुम्ही. तलाठी भरती असेल किंवा एखादी झेडपीची भरती असेल ना, तर पहिले जाहिरात येते. उदाहरणार्थ जर अगोदर झेडपीची जागा आल्या आणि जे शिक्षक भरती झाली थर्ड टेट आणि नंतर कसे तुम्ही प्रेफरन्स दिले लातूरला 0 जागा आहे, कसे भरती होईल? तुम्ही लॉजिक लावा ना थोडंसं. तुम्ही एक सामान्य अभिज्ञताधारक आहात, तुम्हाला कळेल. तुम्ही B.Ed शासकीय कॉलेजनं B.Ed केलेले लोक आहे तुम्ही. मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. माझं सांगण्याचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की फायनल कन्क्लुजन किंवा फायनल शेवट असा आहे की सेकंड फेज होणारच आहे. आज आम्ही 3-4 दिवसाला पाठपुरावा करत आहे. प्रत्येकजण पाठपुरावा करतो आपल्या जिल्ह्यामध्ये. तुम्ही घराच्या बाहेर निघा. तुम्हाला कळकळीची विनंती करतो, तुमच्या स्वतःसाठी लढा, स्वतःसाठी बाहेर निघा, तरी तुमची शिक्षक भरती होईल. आणि मूळ मुद्दा असा आहे की जोपर्यंत तुम्ही लढणार नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच भेटणार नाही. आणि आणखीन जर काही नवीन अपडेट असेल तर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुषार सरांनी सांगितल्या पद्धतीने तुम्हाला सांगत जाईन. आणि बाकी काही अपडेट असेल तर तुम्हाला मी ग्रुपवर टाकत जाईन किंवा टेलिग्राम, यूट्यूबवर तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकत जाईल. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि सर्व जे सिरियस अभिज्ञताधारक आहेत तोपर्यंत त्यांच्यापर्यंत ही माहिती पाठवा. आणि कोणी नवीन असेल तर व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून नवीन माहिती तुम्हाला भेटेल. आणि सबस्क्राईब करा व्हिडिओला, नवीन माहिती तुम्हाला अपडेट भेटत जाईल. आणि रूमर्स, मार्केटमध्ये जे रूमर्स आहेत चुकीचे, जे थर्ड टेटला जे मुलं कमी मार्कवाले आहेत तेच विरोध करत आहेत. मला थर्ड टेटचा विरोध नाही, आपण सर्व थर्ड टेट देणार आहे, मी पण देणार आहे, देऊ आपण. पण कसं आहे, काही टेक्निकल आहेत, ज्या गोष्टी सत्य आहेत ते आहेत. 2023च्या अगोदरची सेकंड फेज आहे आणि हा थर्ड टेटचा काय संबंध? थर्ड टेट 23च्या नंतरच्या जागेत येणार आहे. म्हणजे जागा तुमच्या पण असणार आहे, सेकंड फेजच्या पण असणार आहे. त्यामुळं कोणीही गोंधळात जाऊ नका. सेकंड फेज आणि थर्ड टेटमध्ये एकत्र करू नका, मिसळ करू नका. थर्ड टेट पण होणार आहे, त्याच जागाच येणार आहे. आणि मी आज तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो, आदरणीय तुषार देशमुख असतील, आदरणीय संदीप कांबळे सर असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली आपण थर्ड टेटसाठी पण लढू. ते आपण सोडायचं नाही, त्यांना पण जागा आणूच, ही मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. आणि निगेटिव्ह विचार करू नका, पॉझिटिव्ह विचार करा. आतापर्यंत आपण लढलोय, थोड्याशा गोष्टीसाठी, थोड्याशा वेळेसाठी गोंधळून जाऊ नका. कळकळीची विनंती आहे. धन्यवाद.